जय श्री कृष्ण. राधे राधे प्रिय मित्रांनो, न घालवता श्रीमद भगवद्गीतेच्या अमृततुल्य कथेचे श्रवण सुरू करूया. जेव्हा सर्व काही ठीक चाललेले असते तेव्हा आपल्याला वाटते की आयुष्य एकदम बरोबर आहे. चेहऱ्यावर हास्य असते, सुखसुविधा असतात, गोष्टी आपल्या मनासारख्या घडत असतात. तेव्हा आपण सहज म्हणून जातो की आयुष्य छान चालले आहे. पण सत्य हे आहे की अशा वेळी आयुष्य फक्त वरवरच्या पातळीवर चाललेले असते. आपण रोजच्या कामांमध्ये इतके अडकलेले असतो की आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधीच मिळत नाही. ना आपण स्वतःला प्रश्न विचारतो, ना आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करतो. दुःखाचा काळ आपल्याला नाईलाजाने का होईना पण स्वतःच्या आत वळायला भाग पाडतो. जेव्हा एखादी गोष्ट मनाला लागते, जेव्हा परिस्थिती आपल्या नियंत्रणात राहत नाही, तेव्हा मन थांबते. ते थांबणे हीच खोलीची सुरुवात असते. तेव्हा माणूस पहिल्यांदा विचार करू लागतो की त्याला नक्की काय हवे आहे, काय बरोबर आहे, काय चूक आहे आणि कोणत्या गोष्टींचे मूल्य खरोखर महत्वाचे आहे. हीच खोली आयुष्याला खरा अर्थ देते. अनेकदा आपण दुःखाला अपयश मानतो. आपल्याला वाटते की जर दुःख आले तर आयुष्य बिघडले. पण जर असे असते तर असा प्रत्येक माणूस जो कधी ना कधी तुटला आहे तो कधीच पुढे जाऊ शकला नसता. सत्य याच्या अगदी उलट आहे. ज्याने जितक्या खोलवर जाऊन दुःख भोगले आहे त्याने तितक्याच खोलवर जाऊन आयुष्य समजून घेतले आहे. त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहत नाही. तो दिखाव्याने प्रभावित होत नाही. दुःख हे सुद्धा शिकवते की प्रत्येक हास्य खरे नसते आणि प्रत्येक शांतता रिकामी नसते. हे समजायला माणसाला स्वतः त्या परिस्थितीतून जावे लागते. सुखात असताना माणूस अनेक गोष्टी गृहीत धरतो, पण दुःखात तो प्रत्येक गोष्टीची पारख करायला शिकतो. हीच पारख आयुष्याची समज मजबूत करते. ही गोष्ट सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे की दुःखाचा काळ माणसाला संवेदनशील बनवतो. तो इतरांच्या वेदनांना हलक्यात घेत नाही. तो ऐकायला शिकतो, अनुभवायला शिकतो. हाच गुण माणसाला खरा माणूस बनवतो. जर आयुष्यात फक्त सोपे रस्ते असते तर कदाचित मने इतकी खोल झाली नसती. जेव्हा तुम्ही हे मान्य करता की हे दुःख आयुष्याला बिघडवत नाहीये तर आयुष्याला आतून आकार देत आहे, तेव्हा विचार बदलू लागतात. तेव्हा वेदनेशी लढण्याऐवजी तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि जसजशी समज येऊ लागते तसतसे ओझे हलके होऊ लागते. दुःखाचा काळ हे सांगत नाही की सर्व काही संपले आहे. हा काळ हे सांगतो की आता आयुष्य तुम्हाला पुढचा धडा शिकवणार आहे. जसे नदी जेव्हा खोलवर जाते तेव्हाच ती शांत आणि शक्तिशाली बनते, तसे माणूस सुद्धा दुःखाच्या खोलीतून जाऊन अधिक स्थिर आणि समजूतदार होतो. म्हणून जेव्हा आयुष्यात असा काळ येईल जिथे सर्व काही जड वाटू लागेल तेव्हा स्वतःला हे समजवू नका की आयुष्य चुकीच्या मार्गाने चालले आहे. हे समजून घ्या की आयुष्य आता फक्त चालत नाहीये तर तुम्हाला आतून तयार करत आहे. आणि हीच तयारी पुढे जाऊन तुम्हाला ती दृष्टी देईल ज्यामुळे तुम्ही आयुष्य फक्त जगणार नाही तर समजून जगू शकाल. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा काहीच समजत नसेल तेव्हा शांत राहून कर्म करत राहणे हाच सर्वात मोठा विश्वास आहे. कारण जेव्हा बुद्धी थकते तेव्हा कर्मच आयुष्याला पुढे नेण्याचा मार्ग बनतो. आयुष्यात असे क्षण नक्कीच येतात जेव्हा माणसाला काहीच स्पष्ट दिसत नाही. ना हे समजते की काय बरोबर आहे, ना हे की काय चूक आहे. सल्ला देणारे खूप असतात, पण प्रत्येक सल्ला मनाचा गोंधळ आणखी वाढवतो. विचार करायला बसले तर डोके जड होते, निर्णय घ्यायला गेले तर भीती वाटू लागते. हीच ती वेळ असते जेव्हा मन सर्वात जास्त आरडाओरडा करते आणि आतला समतोल बिघडू लागतो. अशा वेळी बहुतेक लोक दोन चुका करतात. एकतर ते खूप जास्त बोलू लागतात, प्रत्येकाला आपली अडचण सांगू लागतात, किंवा मग पूर्णपणे थांबून जातात, काहीच करणे सोडून देतात. दोन्ही परिस्थिती मनाला आणखी कमजोर करतात. बोलण्याने ऊर्जा वाया जाते आणि थांबल्याने आतला रिकामेपणा वाढतो. मौन किंवा शांत राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही घाबरला आहात किंवा हार मानलीये. मौनाचा अर्थ असा आहे की तुम्ही आतल्या आवाजाला ऐकण्याची तयारी करत आहात. जेव्हा बाहेरचा गोंगाट कमी होतो तेव्हाच आतली दिशा स्पष्ट होऊ लागते. अनेकदा आयुष्यातील सर्वात योग्य निर्णय त्याच वेळी घेतले जातात जेव्हा माणसाने बोलणे कमी केलेले असते आणि काम करणे चालू ठेवलेले असते. कर्म करत राहणे यासाठी गरजेचे आहे कारण कर्म आयुष्याच्या प्रवाहाला वाहते राहू देते. जेव्हा तुम्ही रोजचं काम प्रामाणिकपणे करत राहता, मग मनात कितीही गोंधळ का असेना, तेव्हा आयुष्य हळूहळू स्वतःच रस्ता दाखवू लागते. दिशा सुरुवातीला स्पष्ट नसते, पण पावले चालत राहतात आणि अनेकदा रस्ता चालता चालताच साफ होतो. हे सुद्धा समजणे गरजेचे आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळणे आवश्यक नसते. काही उत्तरे वेळेसोबत आपोआप समोर येतात. जर तुम्ही उत्तर मिळत नाही म्हणून थांबून राहाल तर आयुष्याची गती तुटेल. पण जर तुम्ही शांत राहून तुमचे कर्म करत राहाल तर तेच कर्म तुम्हाला पुढच्या वळणापर्यंत पोहोचवेल. शांत राहून कर्म केल्याने आत एक खोल विश्वास निर्माण होतो. हा विश्वास शब्दांचा नसतो, हा अनुभवाचा विश्वास असतो. हळूहळू मनाला समजू लागते की सर्व काही माझ्या नियंत्रणात नाही, पण माझे प्रयत्न माझ्या हातात आहेत. हीच समज माणसाला हलके बनवते. अनेकदा आयुष्यात असे वाटते की आपण अंधारात चाललो आहोत, समोर काहीच दिसत नाहीये,
पण जर तुम्ही चालत राहिलात तर डोळ्यांना अंधाराची सवय होते आणि रस्त्यावरचे संकेत दिसू लागतात. जर त्याच अंधारात बसून राहिलात तर भीती आणखी वाढते. कर्म करत राहिल्याने भीती हळूहळू कमी होते. ही गोष्ट सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे की शांत राहून केलेले कर्म दिखाव्यापासून मुक्त असते. त्यात अहंकार नसतो, तक्रार नसते. ते शांत असते पण प्रभावशाली असते. असे कर्म वेळ आल्यावर फळ सुद्धा देते आणि समज सुद्धा. म्हणून जेव्हा आयुष्यात अशी वेळ येईल की काहीच समजणार नाही, तेव्हा स्वतःला हे म्हणू नका की सर्व संपले. फक्त इतकेच करा की गोंगाट कमी करा आणि तुमचे काम सच्चेपणाने करत राहा. हाच सर्वात मोठा विश्वास आहे. हाच तो रस्ता आहे जो कोणताही आवाज न करता तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवतो. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या भक्ता, लक्षात ठेव, मी तिथेही काम करत असतो जिथे तुला काहीच होताना दिसत नाही. कारण प्रत्येक बदल आवाजासोबत येत नाही. खूप काही आतल्या आत आणि पडद्यामागे घडत असते. आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा माणूस पूर्ण मेहनत करतो, पूर्ण प्रामाणिकपणे चालतो, तरीही बाहेरून काहीच बदलताना दिसत नाही. ना परिस्थिती सुधारताना दिसते, ना रस्ते उघडतात, ना निकाल दिसतात. तेव्हा मनाच्या आत हा प्रश्न उभा राहतो की खरंच काही घडत आहे की सर्व व्यर्थ जात आहे. हीच ती वेळ असते जेव्हा संयम ठेवणे सर्वात कठीण वाटते. पण आयुष्यात प्रत्येक काम लगेच दिसून येईल असे नसते. जसे बीज जमिनीच्या आत गुपचूप आपली मुळे पसरवते, तसेच अनेक व्यवस्था आपल्या आयुष्यात काहीही न दिसता तयार होत असतात. बाहेरून माती तशीच दिसते, पण आत अंकुर तयार होत असतो. जर त्यावेळी कोणी असे म्हटले की काहीच होत नाहीये, तर तो फक्त वरचा भाग बघत आहे, आतली प्रक्रिया नाही. जेव्हा तुम्हाला वाटते की कोणी ऐकत नाहीये, कोणी बघत नाहीये, तेव्हा ही व्यवस्था सक्रिय असते. तुमची मेहनत, तुमचा संयम, तुमचा धीर, सर्व काही कुठेतरी जोडले जात असते. खूप वेळा आयुष्य आधी परिस्थिती बदलत नाही, आधी तुम्हाला बदलते. तुमचे विचार, तुमचा संयम, तुमची सहनशक्ती मजबूत होते. हीच तयारी पुढे जाऊन बाहेरच्या परिस्थितीला सांभाळण्यासाठी लायक बनवते. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की दिसणारे काम अनेकदा शेवटचा टप्पा असतो. त्याआधी अनेक गोष्टी योग्य जागी बसवाव्या लागतात. योग्य माणसे भेटणे, योग्य वेळ येणे, योग्य संधी मिळणे, हे सर्व एकाच वेळी होत नाही. यांना तयार व्हायला वेळ लागतो आणि या वेळेत माणसाला वाटते की काहीच होत नाहीये. अनेकदा आपण निकालालाच पुरावा मानतो. जर निकाल दिसत नसेल तर आपण मानतो की प्रयत्न वाया गेले. पण आयुष्य अशा प्रकारे काम करत नाही. अनेकदा प्रयत्नांचे फळ लगेच मिळत नाही, पण त्याचा परिणाम हळूहळू जमा होत राहतो आणि जेव्हा तो प्रकट होतो तेव्हा एकाच वेळी खूप काही बदलून टाकतो. जेव्हा माणूस ही गोष्ट समजून घेतो की प्रत्येक काम दिसण्यासाठी नसते, तेव्हा त्याचे मन शांत होऊ लागते. तेव्हा तो प्रत्येक दिवसाला परीक्षा म्हणून पाहत नाही. तो फक्त आपले काम करतो आणि पुढे जात राहतो. हीच अवस्था आतमध्ये विश्वास निर्माण करते. हा विश्वास आंधळा नसतो, हा अनुभवातून जन्म घेतो. मागे वळून पाहिले तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की अनेकदा तुमच्या आयुष्यात अशी वळणे आली जिथे त्यावेळी काहीच चांगले वाटत नव्हते, पण नंतर तेच वळण सर्वात महत्वाचे ठरले. त्यावेळी सुद्धा काम चालू होते, फक्त तुम्हाला दिसत नव्हते. म्हणून जेव्हा वाटेल की सर्व थांबले आहे, तेव्हा घाबरण्याची गरज नाही. हे मानून चला की काम चालू आहे, फक्त सध्या पडद्यामागे आहे. जशी वेळ येईल तसे सर्व समोर येईल आणि तेव्हा तुम्हाला समजेल की जे गुपचूप घडत होते तेच सर्वात जास्त गरजेचे होते. आयुष्यात अनेकदा सर्वात कठीण काम पुढे जाणे नसते, तर होऊन गेलेल्या गोष्टींना मनातून सोडून देणे असते. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या शांततेला नजरेआड करतो, हे न समजता की त्या शांततेच्या मागे किती गोष्टी दबलेल्या असतात. आयुष्य आपल्याला नेहमी मजबूत बनवण्यासाठीच नाही, तर नम्र राहण्याची शिकवण देण्यासाठी सुद्धा अनेक वळणांतून घेऊन जाते. अनेकदा आपण ज्या विश्वासावर सर्वात जास्त अवलंबून असतो, तोच विश्वास तुटून आपल्याला स्वतःवर अवलंबून राहायला शिकवतो. जी माणसे तुमचा त्रास समजू शकत नाहीत, ती तुमच्या निर्णयांना सुद्धा कधीच पूर्णपणे समजू शकणार नाहीत. आयुष्यात सर्वात मोठा दिलासा तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही कोणाला तरी बदलण्याचा प्रयत्न सोडून स्वतःचा स्वीकार करता. कधी कधी परिस्थिती बदलणे गरजेचे नसते, तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे पुरेसे असते. जो माणूस कोणतीही तक्रार न करता आपल्या वाट्याचा संघर्ष जगतो, तोच आतून सर्वात जास्त मजबूत बनतो. आयुष्यात काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरे शब्दात नाहीत तर अनुभवात लपलेली असतात. अनेकदा ज्या गोष्टींसाठी आपण सर्वात जास्त बेचैन असतो, त्याच गोष्टी आपल्याला सर्वात जास्त थकवतात. आयुष्यात सर्वात खोल समज तेव्हा येते जेव्हा तुम्ही हे
मान्य करता की प्रत्येक लढाई जिंकणे गरजेचे नसते. जी लोक आज तुमच्या निर्णयांवर हसतात तीच उद्या त्याच निर्णयांमधून शिकण्याचा प्रयत्न करतील. कधी कधी कोणाचे तरी दूर जाणे वेदना नाही तर एक रिकामी जागा सोडून जाते, जिथे तुम्ही स्वतःला नव्याने घडवू शकता. आयुष्यात सर्वात मोठे धाडस तेच असते जे कोणताही आरडाओरडा न करता दररोज स्वतःला सावरून धरते. जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करणे सोडून देता तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या प्रवासाची किंमत समजते. आयुष्याचे ओझे तितके नसते जितके आपण त्याला प्रत्येक क्षणी वागवत असतो. अनेकदा आपल्याला पुढे जाण्याने नाही तर मागे वळून पाहण्याने जास्त इजा होते. आयुष्यात प्रत्येक माणूस आपल्या क्षमतेपेक्षा जास्त सहन करतो, फक्त ही गोष्ट त्याला स्वतःला उशिरा समजते. शेवटी आयुष्य आपल्याला हेच शिकवते की गोंगाटाने भरलेल्या जगात स्वतःच्या आतला आवाज ऐकू शकणे हीच सर्वात मोठी समजदारी आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्यापैकी कोणालाही हे माहीत नाही की आपल्या श्वासांची ही मुदत, ही वेळ आपल्याला किती काळासाठी मिळाली आहे. हे जग, ही दुनिया सुद्धा किती विचित्र आहे. इथे अनेकदा असे घडते की जो चुकीचा असतो त्याला वारंवार संधी मिळते आणि जो खरा असतो त्यालाच नेहमी धोका मिळतो. हे आयुष्य आपल्याला खूप छोटे मिळाले आहे, म्हणून हे कोणा दुसऱ्या माणसाचे वाईट चिंतण्यात किंवा वाईट करण्यात अजिबात वाया घालू नका. जर तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तर तुम्ही स्वतःच निखराल, म्हणजे उजळून निघाल. आणि जर तुम्ही ही अपेक्षा दुसऱ्यांकडून ठेवाल तर हे नक्की आहे की तुम्ही विखराल. जर तुम्हाला खरोखर एक आनंदी आणि सुखी आयुष्य जगायचे असेल तर एक गोष्ट गाठ बांधून घ्या. लोकांनी तुमच्याबद्दल सांगितलेल्या गोष्टींना, ते जे काही तुमच्याविषयी बोलतात त्या मनावर घेणं पूर्णपणे सोडून द्या. आयुष्याला पूर्णपणे समजून घेण्यासाठी, म्हणजेच त्याला जाणून घेण्यासाठी आपण जिवंत राहणं खूप गरजेचे आहे. पण हे सुद्धा सत्य आहे की या जगात कोणीही कायमचे जिवंत राहिले नाही. हे आपले आयुष्य तर फक्त एक छोटेसे आहे, एका क्षणासारखे. पण या छोट्याशा आयुष्यात आपले अरमान, आपल्या इच्छा खूप जास्त आहेत. या जगात माणसे तर खूप आहेत, पण आपले दुःख समजून घेणारा, म्हणजेच आपला सोबती कोणीही नाही. आता तुम्हीच सांगा, मनाचे दुःख आपण कोणाला सांगायला जायचे, कोणाला सांगणार? मोठी अडचण ही आहे की जी व्यक्ती आपल्या मनाच्या खूप जवळ असते तीच अनेकदा आपल्यापासून अनजाण बनते. आयुष्यात एकदा तरी कोणावर तरी मनापासून प्रेम नक्की करून पहा. जर तुमचं प्रेम खरं असेल तर समजून जा की तुमचं पूर्ण आयुष्य बहरेल आणि खूप सुंदर होईल. आणि जर त्या नात्यात तुमची फसवणूक झाली तरी घाबरू नका. तुम्हाला आयुष्यातला एक खूप मोठा आणि मौल्यवान धडा मिळेल. हे आपलं आयुष्य म्हणजे दोन घटकांचा खेळ आहे. यात ना गेलेला काळ आहे ना येणारा काळ. म्हणूनच आयुष्यातला प्रत्येक क्षण असा मनसोक्त जगा, जणू काही हाच क्षण तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर, सर्वात हसीन क्षण आहे. आम्ही तुम्हाला सुद्धा पूर्णपणे विसरून जाऊ. फक्त थोडी वाट पहा, थोडा संयम ठेवा. तुमच्यासारखं मतलबी आणि स्वार्थी व्हायला आम्हाला थोडा वेळ नक्कीच लागेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्याकडे आणि प्रेमाकडे, या दोघांकडे कधीही भीक मागू नका. लोक अनेकदा म्हणतात की काळ म्हणजेच वेळ सगळ्या जखमा भरून काढतो. पण सत्य परिस्थिती अशी आहे की जखमा भरत नाहीत, तर आपण त्या वेदनेसोबतच हळूहळू जगायला शिकतो. कधी कधी आपलं मन आपल्याला सांगतं की लोक जसे आपल्याशी वागतात आपणही त्यांच्याशी तसंच वागलं पाहिजे. पण लगेच आपलं हृदय आपल्याला समजावते की जर आपणही त्यांच्यासारखंच वागायला लागलो तर त्या वाईट लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. हा जगाचा नियम आहे की जो माणूस गरीब असतो त्याच्यापासून प्रत्येक जण दूर राहतो आणि त्याचा पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि जो माणूस श्रीमंत असतो, म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसा असतो, त्याच्या मागे मात्र प्रत्येक जण धावतो. जुन्या काळातली माणसं, आपले बुजुर्ग म्हणायचे की दुःख कोणासोबत तरी वाटून घेतलं तर ते थोडं हलकं होतं. पण आजचा काळ म्हणजे जमाना खूप बदलला आहे. आजचा काळ असं सांगतो की भिंतीकडे तोंड करून एकट्यात निमूटपणे रडणं जास्त चांगलं. कोणालाही आपलं दुःख सांगण्याची चूक कधीच करू नका. विचार करा, जो माणूस आपल्या आयुष्यात आहे पण तरीही त्याचं असणं किंवा नसणं सारखंच आहे, तर अशा माणसाचा काय उपयोग? जर तुमचं नातं फक्त नावालाच उरलं असेल, ज्यामध्ये कोणतीही भावना नाही, तर मग ते नातं तुटल्यावर किंवा खराब झाल्यावर रडण्यात काय अर्थ आहे? दुसऱ्याच्या तालावर नाचणारं माकड बनून कोणा मदारीचं ऐकू नका. आयुष्यात पुढे जाण्यासाठी जे काम करावंसं तुमचं मन सांगतं, फक्त तेच काम पूर्ण हिंमतीने करा. तुम्हाला तुमचा आनंद स्वतःच शोधावा लागेल, कारण तुम्हाला दुःखी करणं जगातल्या कोणासाठीही खूप सोपं आहे. त्या सर्व लोकांचे आभार माना ज्यांनी आधी तुम्हाला आपलंसं केलं आणि नंतर अर्ध्यातच सोडून दिलं. कारण त्याच लोकांनी तुम्हाला जाणीव करून दिली की प्रत्येक ती गोष्ट,
किंवा प्रत्येक ती व्यक्ती जी आपल्याला आपली वाटते ती खरंच आपली नसते. आयुष्यात प्रत्येकाने एकदा प्रेम नक्की करावं. याने काय होईल, तुम्हाला हे कळेल की भविष्यात तुम्ही प्रेम का केलं नाही पाहिजे. हा सुद्धा एक मोठा धडा असतो. नात्यांची काळजी करणं आता सोडून द्या. ज्याला जेवढी साथ द्यायची आहे तो तेवढीच देईल, त्यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका. आपण या जगात स्वतःला भेटायला आलो होतो, स्वतःच्या आत्म्याला ओळखायला आलो होतो. पण आपण जगाच्या लोकांमध्ये मिसळून त्यांच्यातच गुंतून अशीच भरकटत गेलो. जर तुम्ही नेहमी लोकांचं ऐकत राहिलात, त्यांचीच पर्वा करत राहिलात, तर तुम्ही आयुष्यभर फक्त ऐकतच राहाल. आणि जर तुम्ही आपल्या मनाचा आवाज ऐकला तर एक दिवस असा येईल की जग तुमचं ऐकेल. जर तुमची इच्छा असेल की तुम्ही नेहमी ताठ मानेने अभिमानाने जगावं, तर ही गोष्ट सुद्धा शिकून घ्या की कोणत्या ठिकाणी आणि किती वेळासाठी मान झुकवली पाहिजे. ही सुद्धा एक कला असते. जर तुम्हाला आयुष्यात काहीही न करता पश्चाताप करायचा असेल तर त्यापेक्षा काहीतरी करून पहा, आणि ते चुकलं तर त्यानंतर पश्चाताप करा. निदान तुम्ही काहीतरी केलं तरी. जे लोक म्हणतात की संगतीचा म्हणजेच सोबत राहण्याचा परिणाम होतोच, ते कदाचित खोटं बोलतात. विचार करा, आजवर ना काट्यांना फुलांसारखा सुगंध देता आला, ना फुलांना काट्यांसारखं टोचता आलं. आयुष्यात जर तुम्हाला खरं प्रेम करायचं असेल तर फक्त 2 गोष्टींवर करा. पहिलं आपलं काम आणि दुसरं आपला ईश्वर. कारण या दोन्ही गोष्टी तुम्हाला कधीच कोणत्याही परिस्थितीत धोका देणार नाहीत. आपल्या ओळखीच्या लोकांवर, आपल्या नातेवाईकांवर फक्त तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण डॉक्टरने दिलेल्या औषधांवर ठेवतो. एक लेखणी म्हणजेच पेन तेव्हाच स्पष्ट आणि चांगलं लिहू शकतो जेव्हा तो लिहिताना थोडा झुकून चालतो. अगदी हीच गोष्ट आपल्या आयुष्यात माणसालाही लागू होते. ज्या माणसाचा स्वतःवर विश्वास नाही, म्हणजेच ज्याच्याकडे आत्मविश्वास नाही, तो कितीही ताकदवान असला तरीही भित्राच मानला जाईल. आणि तो माणूस जर खूप हुशार असेल तरीही तो एक प्रकारे मूर्खच आहे. ही किती विचित्र गोष्ट आहे की माझं नशीब माझ्याच हातांच्या रेषांवर लिहिलेलं आहे, पण तरीही माझ्याच नशिबावर माझं स्वतःचं कोणतंच नियंत्रण नाही. एखाद्या गोष्टीची लालसा किंवा इच्छा फक्त तिथपर्यंतच चांगली असते जिथे तुम्हाला तुमचा स्वाभिमान कोणाकडे गहाण ठेवावा लागत नाही. या जगात काही लोक खरोखर मलमासारखे असतात. जेव्हा ते तुमच्याशी बोलतात, त्यांचे शब्द कानावर पडतात, तेव्हा असं वाटतं की आपलं सगळं दुःख पळून गेलं आहे. कोणाशीही लढण्याची ताकद प्रत्येकाकडे असते, पण फरक फक्त इतकाच असतो की काही लोकांना आपला विजय जास्त प्रिय असतो आणि काहींना आपली नाती जास्त प्रिय असतात. जेव्हा तुमच्याकडून एखादी चूक होते तेव्हा तुमची साथ सोडणारे लोक तुम्हाला खूप भेटतील, पण जो व्यक्ती तुम्हाला तुमच्या चुकीवर समजावतो आणि तरीही तुमची साथ देतो, असे लोक जगात खूप कमी भेटतात. जर कोणाला तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील आणि तुमच्यामुळेच तो आपलं आयुष्य जगत असेल, तर ही तुमची जबाबदारी आहे की तुम्हीही त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. कारण माणूस नेहमी त्याच व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतो ज्याला तो आपल्या हृदयाच्या सर्वात जवळ मानतो. त्या लोकांची अजिबात काळजी करू नका ज्यांचा विश्वास वेळेनुसार बदलतो. नेहमी त्या माणसाची कदर करा ज्याचा विश्वास तुमच्यावर तेव्हाही कायम असतो जेव्हा तुमची वाईट वेळ येते. आपल्या आयुष्यात कोणत्याही माणसाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा तुम्ही नेहमी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे लोक ईश्वराशी आपलं नातं मजबूत ठेवतात त्यांचा आजचा दिवसही चांगला असतो आणि त्यांचा उद्याचा काळही खूप सोनेरी असतो. सर्वात चांगली दृष्टी त्या माणसाची असते ज्याला स्वतःमधल्या उणीवा दिसतात. कारण आपली झोप तर दररोज उघडते, पण आपले खरे डोळे कधीतरीच उघडतात. आपलं आयुष्य ते नाही जे आपल्याला नशिबाने मिळालं आहे, तर आयुष्य ते आहे जे आपण आपल्या कष्टाने आणि जिद्दीने स्वतः घडवतो. या जगातल्या प्रत्येक व्यक्तीची कहाणी फक्त एवढीच आहे. आपल्याला एका धोक्यातून यायचंय आणि शेवटी एका धोक्यातच परत जायचंय. हे आयुष्य तर फक्त एक पापणी लावण्यापुरतं टिकलेलं आहे, आणि जोपर्यंत ही पापणी लवत नाही तोपर्यंतचा प्रत्येक खेळ आपल्याला खूप सुंदर वाटतो. तुम्ही सुद्धा कमाल करता. अपेक्षा तर तुम्ही जगाकडून ठेवता, आणि जेव्हा अपेक्षा तुटतात तेव्हा तक्रार मात्र देवाकडे करता. ही तर हद्दच झाली मित्रा. ही किती विचित्र आणि उलटी गोष्ट आहे की आपण सर्वजण आयुष्यात आनंदी राहू इच्छितो, पण तो आनंद मिळवण्यासाठी आपण स्वतःच नेहमी त्रस्त राहतो. मेल्यानंतर जर कोणी तुमची स्तुती केली आणि कोणाचं मन दुखावल्यावर जर तुम्ही माफी मागितली, तर या दोन्ही गोष्टींना काहीच किंमत उरत नाही. आजकाल नाती अशा वळणावर येऊन पोहोचली आहेत जिथे लोक ना पूर्णपणे एकमेकांची साथ सोडू शकत आहेत आणि ना धडपणे नातं निभावू शकत आहेत. ते लोक ना पूर्णपणे शांत आहेत आणि ना मोकळेपणाने बोलू शकत नाहीत.
असं नातं ज्यामध्ये प्रेम कमी आणि अहंकार जास्त असेल अशा लोकांना आपल्या मनापासून नेहमी दूरच ठेवावं. आयुष्यात आपली मंजिल फक्त त्यांनाच मिळते ज्यांच्या जिद्दीमध्ये जीव असतो. फक्त पंखांनी काही होत नाही, कारण खरी भरारी तर नेहमी मजबूत इराद्यांनी घेतली जाते. आयुष्यात कधीही हारायला घाबरू नका, कारण तुमची हार हीच तुमच्या विजयाची पहिली पायरी असते. जे लोक पडूनही पुन्हा उठण्याची हिंमत ठेवतात तेच आपलं खरोखरचं स्थान मिळवू शकतात. त्या माणसासोबत आपली किमती वेळ कधीच वाया घालू नका ज्याला तुमची कदर नाही. ज्याला तुमची कदर आहे तो काहीही न बोलता प्रत्येक वाईट वेळेत तुमच्या पाठीशी उभा राहील. हे कडू सत्य आहे की या जगात सर्वात मोठं दुःख आपल्याला आपल्या माणसांकडूनच मिळतं. जे लोक आपल्याला आपले वाटतात तेच अनेकदा आपल्याला खोलवर जखमा देतात. आपल्या अपयशातून धडा शिका, कारण तुमच्या प्रत्येक पराभवामध्येच तुमचा विजय लपलेला असतो. जे लोक काळासोबत पाऊल टाकून चालत नाहीत ते शेवटी काळाकडून हरतात. जे लोक खोटे असतात ते देखावा करण्यात खूप पटाईत असतात. अशा लोकांना सत्याची किंमत कधीच समजू शकत नाही. ज्या गोष्टी दिसण्यात खूप चकचकीत असतात त्या अनेकदा आतून पूर्णपणे पोकळ असतात. जगात स्वतःपेक्षा मोठा आपला दुसरा कोणताही आधार नसतो. जो माणूस स्वतःला जिंकायला शिकतो संपूर्ण जग त्याच्या मुठीत येतं. यश त्याच्याच पाया पडतं जो स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवतो. नशीब नेहमी त्यांचीच साथ देतो जे कठोर मेहनत करण्यावर विश्वास ठेवतात. आणि जे लोक फक्त तऱ्हेचे बहाणे बनवण्यात अडकून राहतात ते आयुष्यात कधीच आपला मार्ग बनवू शकत नाहीत. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी कधीही मागे वळून पाहू नका. प्रत्येक नव्या दिवसाला एक नवीन आव्हान मानून त्याचा सामना करा. तुम्हाला वेळेनुसार स्वतःला बदलावं लागेल, नाहीतर वेळ तुम्हाला बदलेल. वाटेत ज्या काही अडचणी येतील त्यांना हसत हसत पार करा, कारण लक्षात ठेवा, ज्या रस्त्यावर काटे असतात तिथेच तुम्हाला सुंदर फुलांचा सुगंधही मिळतो. आयुष्यात प्रत्येक नवीन दिवस एक नवी सुरुवात घेऊन येतो. आपला प्रत्येक पराभव आपल्याला एक नवीन धडा शिकवतो. जो माणूस भूतकाळाचा ओझा आपल्या खांद्यावर घेऊन चालत राहतो तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. आपल्या उणीवांना आणि आपल्या कमकुवतपणाला आपली सर्वात मोठी ताकद बनवा, जेणेकरून कोणाचीही तुम्हाला कमजोर समजण्याची हिंमत होणार नाही. तुमचं यश हाच त्या लोकांसाठी सर्वात मोठा बदला आहे. तुम्ही कधी या गोष्टीवर लक्ष दिलं आहे का? जे लोक सहसा खूप कमी बोलतात ते आपल्या आवडत्या माणसांसमोर खूप जास्त बडबड करतात. लोक गप्पा तर जगात सगळ्यांची मारतात, पण खरा विश्वास फक्त त्याच माणसावर ठेवला जातो जो हृदयाच्या जवळ असतो. जे लोक आपल्याला मुद्दामहून दुर्लक्ष करतात त्यांच्याशी आपण नजर सुद्धा मिळवत नाही. आयुष्यात एकच नियम लक्षात ठेवा, मैत्रीत कधीही धोका नाही आणि धोकेबाजांशी कधीही मैत्री नाही. जर तुमच्या चुकीच्या गोष्टीला चूक म्हणण्याची हिंमत नसेल तर तुमची सगळी ताकद आणि तुमचं सगळं शौर्य दोन्हीही व्यर्थ आहे. आयुष्यात आपला स्वभाव असा कणखर बनवा की जो माणूस जसा आहे त्याला त्याच भाषेत तुम्ही समजावू शकाल. आपल्या आयुष्यात एक नातं तरी असं नक्कीच असावं जिथे आपण कोणत्याही भीतीशिवाय आपलं प्रत्येक दुःख आणि आपली प्रत्येक तक्रार मोकळेपणाने सांगू शकू. खरं आणि निस्वार्थ प्रेम फक्त तेच लोक करू शकतात ज्यांनी आयुष्यात कोणाचं तरी प्रेम मिळवण्यासाठी खूप तगमग सहन केली आहे, जे प्रेमासाठी आसुसलेले आहेत. लोक म्हणतात की वेळ खूप वेगाने पळते, पण तुम्ही एकदा कोणा आपल्या माणसाची वाट पाहून तर बघा, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की वेळ किती हळू चालते. असं वाटतं की आपल्या आयुष्याने आपल्यावर खूप जुलूम केले आहेत. आपला सगळा आनंद माहिती नाही कुठे जाऊन हरवला आहे. जेव्हा देवाने सगळ्यांच्या नशिबात प्रेम लिहिलं आणि जेव्हा आपली पाळी आली तेव्हा असं वाटलं की जणू लिहिणारी शाईच संपली असावी. आपण कोणासमोर झुकत असू तर ते केवळ आपल्याला आपली नाती टिकवायची असतात म्हणून, आपल्याला नात्यांची कदर असते म्हणून. नाहीतर आम्ही ना काल चुकीचे होतो ना आज चुकीचे आहोत. जेव्हा इतर लोक तुमची नक्कल म्हणजेच कॉपी करायला सुरुवात करतील तेव्हा समजून जा की तुम्ही आयुष्यात यशाच्या दिशेने वाटचाल करत आहात. हे तर ज्याच्या त्याच्या नशिबाचे खेळ आहेत. कोणाला आयुष्यात जीव लावणारी माणसं भेटतात तर कोणाला फक्त नखरे करणारे म्हणजेच भाव खाणारे लोक भेटतात. आम्ही जे हसतो ते फक्त दुसऱ्यांना हसवण्यासाठी असते, नाहीतर आमच्या मनावर इतके घाव आहेत की आम्ही नीट मोकळेपणाने रडू सुद्धा शकत नाही. लोक नेहमी सुंदर आणि आकर्षक चेहरे शोधण्याच्या मागे असतात. जर त्यांनी सुंदर मन शोधले असते तर कदाचित त्यांना आयुष्यात कधीच धोका मिळाला नसता. या संपूर्ण जगात सर्वात जास्त वेग म्हणजेच गती जर कशाची असेल तर ती आपल्या प्रार्थनांची असते. या प्रार्थना ओठांतून निघाल्यावर आपल्यापर्यंत पोहोचण्याआधीच थेट देवापर्यंत पोहोचतात. आपल्याला माहित नाही की वेळ कधी बदलेल. जर वेळेचा अंदाज असता तर विचार करा, ज्या प्रभू रामांना रात्री राजगादी मिळणार होती त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी वनवासाला जावे लागले नसते. तुम्ही कितीही चांगले आणि पुण्यवान माणूस का असेना, हे सत्य आहे की तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या कठेत त्यांच्या नजरेत वाईट माणूस नक्कीच असता.
ज्या गोष्टीची काहीच शाश्वती नाही त्याला आपण आयुष्य म्हणतो, आणि ज्या गोष्टीची पूर्ण खात्री आहे की ती होणारच आहे त्याचे नाव मृत्यू आहे. जी माणसे नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून असतात ती कधीच मनापासून आनंदी राहू शकत नाहीत. म्हणूनच स्वतःला इतके सक्षम बनवा की तुम्ही तुमच्या गरजा आणि इच्छा स्वतःच पूर्ण करू शकाल. तुम्ही कोणाला इतकाही जास्त वेळ देऊ नका की वेळ आल्यावर तो तुमचे महत्त्व म्हणजेच तुमची किंमतच विसरून जाईल. जी व्यक्ती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेते आणि कठीण काळात तुमच्यासोबत तडजोड सुद्धा करते, त्यापेक्षा चांगला जोडीदार या जगात दुसरा कोणीच असू शकत नाही. जो माणूस नियम पाळून जगतो आणि आजचे काम आजच पूर्ण करतो, तुम्ही पाहाल की तोच माणूस एक दिवस संपूर्ण जगावर राज्य करेल. आयुष्यात कमी बोला आणि आपल्या गोष्टी कमी लोकांसोबत शेअर करा, यामुळे तुमचा त्रास कमी होईल. हे खरे आहे की जेव्हा आपले शब्द कमी असतात तेव्हा आपल्या मनात शांतता जास्त असते. जर तुम्ही तुमच्या भूतकाळातच अडकून राहिलात तर तुम्ही तुमचे भविष्य पूर्णपणे बर्बाद कराल. जो काळ निघून गेला आहे त्याला धरून बसण्यापेक्षा हे कधीही चांगले की तुम्ही तुमचा उद्याचा दिवस सुंदर बनवा, त्याला सजवण्याचा प्रयत्न करा. शिक्षण हे जगातील सर्वात ताकदवर हत्यार आहे, ज्याच्या मदतीने संपूर्ण जग बदलले जाऊ शकते. पण खरे शिक्षण तेच असते जे तुम्हाला विचार करायची ताकद देते, फक्त गोष्टी पाठ करायची नाही. तुमच्या आर्थिक परिस्थितीला नेहमी गांभीर्याने घ्या. हे जग गरिबांसाठी खूप कठोर आणि निर्दयी आहे. हे खरे आहे की पैसा सर्व काही नसतो, पण पैशाशिवाय काहीच होत नाही. तुम्ही पैशाच्या मागे धावू नका, तुम्ही स्वतःची किंमत वाढवा. जर तुम्ही तुमची लायकी वाढवली तर पैसा आपोआप तुमच्या मागे धावेल. आपली खरी संपत्ती आपले ज्ञान आणि आपले चांगले चारित्र्य असते. पैसा तर फक्त त्याचा एक परिणाम आहे. आपले नाव आणि इज्जत कमवायला 20 वर्षे लागतात, पण ती गमवायला फक्त 5 मिनिटे लागतात. हा विचार करूनच आयुष्यातील प्रत्येक निर्णय घ्या. आपली प्रतिमा बनवणे खूप कठीण आहे, पण ती टिकवून ठेवणे त्याहून कठीण आहे. जेव्हा एखादा पक्षी झाडाच्या बारीक फांदीवर बसतो तेव्हा त्याला ती फांदी तुटण्याची किंवा पडण्याची भीती वाटत नाही, कारण त्याचा त्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर पूर्ण विश्वास असतो. तुम्ही सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्यातील परिस्थिती कधीच सारखी राहत नाही. पहिला नियम, आपला पैसा कधीही वाया घालवू नका. दुसरा नियम, पहिला नियम कधीच विसरू नका. तुमचा पैसा फक्त सुरक्षित ठेवण्यापेक्षा त्याचा योग्य वापर करायला शिकणे जास्त महत्वाचे आहे. तुम्ही काही बोलण्याआधीच तुमची ऊर्जा तुमची ओळख करून देते. तुम्ही जिथे असता तिथे तुमची उपस्थितीच तुमचा सर्वात मोठा परिचय बनते. आपण नेहमी मोठा आणि उच्च विचार केला पाहिजे. जर तुम्ही छतापर्यंत पोहोचू शकला नाहीत तर कमीत कमी ताऱ्यांपर्यंत तरी नक्कीच पोहोचाल. तुमचे ध्येय नेहमी मोठे ठेवा, म्हणजे त्याचे परिणाम आपोआप मोठे होतील. जर तुम्ही झोपेत असताना सुद्धा पैसे कमावण्याचा मार्ग शोधला नाही तर तुम्हाला आयुष्यभर काम करावे लागेल. काळासोबत पैसे कमावण्याची कला शिका, नाहीतर पैसा तुमचा सर्व मौल्यवान वेळ खाऊन टाकेल. आयुष्यात चांगल्या संधी वारंवार येत नाहीत. जेव्हा संधी तुमचा दरवाजा ठोठावेल तेव्हा तो उघडण्यासाठी पूर्णपणे तयार राहा. संधी ओळखायला शिका, कारण हेच यशाकडे जाणारे तुमचे पहिले पाऊल आहे. फक्त छोटे छोटे फायदे बघू नका, नेहमी लांबचा विचार करा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. थोड्या काळाच्या सुखापेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या यशावर लक्ष द्या. कोणत्याही कामाची सुरुवात करणे नेहमीच सर्वात कठीण असते, पण जे लोक हिंमत हारत नाहीत त्यांचे ध्येयापर्यंत पोहोचणे नक्की असते. किंमत ती असते जी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मोजता, पण मूल्य ते असते जे तुम्हाला त्या बदल्यात मिळते. गोष्टींची फक्त किंमत बघू नका, तर त्यांचा उपयोग समजून घ्या. कोणत्याही वाईट माणसासोबत कधीही कोणताही चांगला व्यवहार होऊ शकत नाही. प्रामाणिकपणा ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे, जी तुम्हाला कधीही नुकसान देणार नाही. कमी बोला. जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा लोक स्वतः तुमच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा ठेवतील. खरी ताकद शांत राहण्यात असते, फक्त शब्दांमध्ये नाही. ज्या माणसाला मनापासून स्वतःचे आयुष्य सुधारायचे आहे त्याला जगात कोणीही अडवू शकत नाही, कारण आपले खरे अडथळे बाहेर नाहीत तर आपल्या आत असतात. कोणत्याही कामाची नव्याने सुरुवात करायला घाबरू नका, कारण यावेळी तुम्ही शून्यापासून नाही तर तुमच्या अनुभवावरून सुरुवात करणार असता. अपयश आपल्याला अनुभव शिकवते, ती आपली हार नसते. जेव्हा तुमच्याकडे काहीच नसते तेव्हा तुम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही. खऱ्या जगाची ओळख तेव्हाच होते जेव्हा तुमचे हात रिकामे असतात. पैसा सर्व काही नसतो हे खरे आहे, पण हे बोलण्याआधी तुम्ही भरपूर पैसा कमावलेला असला पाहिजे. खरी श्रीमंती आपल्या मनाची असते, खिशाची नाही. जेव्हा सर्व लोक हावरट होत असतील तेव्हा तुम्ही सावध राहण्याची गरज आहे, आणि जेव्हा सर्व लोक घाबरलेले असतील तेव्हा तुम्ही योग्य संधी शोधली पाहिजे. हुशारी आणि संयमच आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात मदत करतात. खेळ फक्त तेच लोक जिंकतात जे मैदानावर पूर्ण लक्ष केंद्रित करतात, ते नाही जे फक्त स्कोरबोर्ड बघत राहतात. यशावर नाही तर तुमची काबिलियत वाढवण्यावर लक्ष द्या.
जर तुमचा तुमच्या भावनांवर ताबा नसेल तर तुमचा तुमच्या पैशावरही ताबा राहणार नाही. आपल्या भावना आपले सर्वात मोठे हत्यारही बनू शकतात आणि आपली सर्वात मोठी कमजोरी सुद्धा. फक्त विचार करत बसू नका, शिका आणि लगेच कामाला घागा. नाहीतर स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा एक प्रकारची शिक्षा बनून जातो. ज्ञानाचा फायदा तेव्हाच आहे जेव्हा ते आपल्या कर्मात दिसते. जे लोक तुमच्या चुका काढत आहेत त्यांचे ऐकू नका. तुम्ही स्वतःला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहा. कोणाच्या टीकेला घाबरू नका, कारण टीकाच तुम्हाला मजबूत बनवते. तुमच्या भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका. भीतीला माहित नसते की तुमची मेहनत आणि तुमचा संघर्ष किती मोठा आहे. भीती तुमचा शत्रू नसते, ती तुमचा एक शिक्षक असते. जी माणसे खोटी असतात ती इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. जी माणसे खरी असतात ते फक्त आपल्या कामाशी मतलब ठेवतात. हे लक्षात ठेवा की तुमचे शब्द नाही तर तुमचे कर्म तुमची खरी ओळख बनवतात. आपल्या सुखाची चावी कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नका. आपल्या सुखदुःखासाठी स्वतःच जबाबदार बना. कोणताही मोठा बदल नेहमी छोट्या पावलांनीच सुरू होतो. सतत केलेल्या छोट्या सुधारणा मोठ्या यशाचा पाया रचतात. राग हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. त्याला येऊ द्या आणि जाऊ द्या, पण रागाला कधीही स्वतःवर गाजवू देऊ नका. माफ करणे आणि संयम ठेवणे हीच आपली खरी ताकद असते. जर या जगात प्रत्येक जण तुमचा मित्र असेल तर ही एक मोठी अडचण आहे. खरी मैत्री नेहमी संकटाच्या परीक्षेतून गेल्यावरच सिद्ध होते. म्हणूनच प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. दुसऱ्यांचे मत तुमचे सत्य बनू देऊ नका. तुमची ओळख स्वतः बनवा, दुसऱ्यांच्या विचारांवर आधारित नको. स्वतःला आव्हान देत राहा, हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला हरवण्यात यशस्वी होता तेव्हा तुम्हाला खरा विजय मिळतो. तुमच्या पैशाला हे शिकवा की त्याने तुमच्यासाठी काम करावे. समजून उमजून केलेली गुंतवणूकच तुम्हाला स्वातंत्र्याची चावी देते. संपत्ती तीच आहे जी तुम्ही नसताना सुद्धा वाढत राहते. आज जी संधी मिळाली आहे त्यात जगा. जे काल हिरावून घेतले गेले त्याचे दुःख करू नका. भूतकाळावर नाही तर वर्तमानावर लक्ष द्या. सर्वात चांगली गुंतवणूक नेहमी दीर्घकाळासाठी असते. संयम आणि शिस्त हीच आपली खरी संपत्ती आहे. अशा लोकांच्या संगतीत राहा जे तुमच्या भविष्यात उपयोगी पडू शकतात. त्यांच्यासोबत नको जे फक्त तुमच्या भूतकाळात होते. चांगली संगत हे यशाकडे जाणारे पहिले पाऊल आहे. जर तुम्हाला मजबूत बनून प्रगती करायची असेल तर काही लोकांच्या नजरेत तुम्हाला वाईट बनावे लागेल, पण तुमचे हेतू नेहमी शुद्ध ठेवा. हे लक्षात ठेवा की योग्य रस्ता कधीच सोपा नसतो. पैसे कमावणे हे काही ध्येय नव्हते, तो तर एक परिणाम होता. आपले खरे ध्येय स्वावलंबी होणे आणि समाधानी राहणे हे असले पाहिजे. ज्या व्यवसायाबद्दल तुम्हाला नीट माहिती नाही तिथे पैसे कधीच गुंतवू नका. विचारपूर्वक केलेली गुंतवणूकच तुम्हाला योग्य नफा देते. जे लोक तुमचा तिरस्कार करतात ते तुमचे सर्वात मोठे जाहिरातदार असतात. त्यांचा योग्य प्रकारे वापर करा. लोकांच्या टीकेला तुमची कमजोरी नाही तर तुमची ताकद बनवा. तुमच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करा. याच वेदना तुम्हाला शिकवतील की तुम्ही नक्की कोण आहात. आयुष्यातील संकटे आणि त्रास आपल्याला तो माणूस बनवतात ज्यासाठी आपण या जगात जन्माला आलो आहोत. आपल्या भावनांवर ताबा ठेवायला शिका. छोट्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा. शांतता हीच आपली खरी ताकद आहे. संयम आणि धीर हीच आपली खरी शक्ती आहे. जर तुम्हाला गरुडासारखे उंच उडायचे असेल तर तुम्हाला बदकांसोबत पाण्यात पोहणे सोडावे लागेल. आपल्याला आपल्या चुकांचा पश्चाताप होत नाही तर त्या चांगल्या कामांचा पश्चाताप होतो जी आपण चुकीच्या आणि नासमज लोकांसाठी केली होती. आयुष्याचे हे 6 नियम नेहमी लक्षात ठेवा. प्रार्थना करण्यापूर्वी विश्वास ठेवा. बोलण्यापूर्वी दुसऱ्यांचे ऐकून घ्या. खर्च करण्यापूर्वी पैसे कमवा. काही लिहिण्यापूर्वी नीट विचार करा. कोणत्याही कामाचा प्रयत्न करण्यापूर्वी पूर्ण नियोजन करा. आणि मरण्यापूर्वी तुमचे आयुष्य मनसोक्त जगून घ्या. जर एखादा माणूस काहीही कारण नसताना तुमचा शत्रू बनला तर समजून जा की तुमच्यामध्ये नक्कीच काहीतरी खास गोष्ट आहे. एक खरा आणि प्रामाणिक माणूस नेहमी सत्य बोलतो, मग ते सत्य कितीही कडू का असेना. जेव्हा एखादा पक्षी झाडाच्या बारीक फांदीवर बसतो तेव्हा त्याला ती फांदी तुटण्याची किंवा पडण्याची भीती वाटत नाही, कारण त्याचा त्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर पूर्ण विश्वास असतो. तुम्ही सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्यातील परिस्थिती कधीच सारखी राहत नाही. पहिला नियम, आपला पैसा कधीही वाया घालवू नका. दुसरा नियम, पहिला नियम कधीच विसरू नका. तुमचा पैसा फक्त सुरक्षित ठेवण्यापेक्षा त्याचा योग्य वापर करायला शिकणे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही काही बोलण्याआधीच तुमची ऊर्जा तुमची ओळख करून देते. तुम्ही जिथे असता तिथे तुमची उपस्थितीच तुमचा सर्वात मोठा परिचय बनते. आपण नेहमी मोठा आणि उच्च विचार केला पाहिजे. जर तुम्ही छतापर्यंत पोहोचू शकला नाहीत तर कमीत कमी ताऱ्यांपर्यंत तरी नक्कीच पोहोचाल.
तुमचे ध्येय नेहमी मोठे ठेवा, म्हणजे त्याचे परिणाम आपोआप मोठे होतील. जर तुम्ही झोपेत असताना सुद्धा पैसे कमवण्याचा मार्ग शोधला नाही तर तुम्हाला आयुष्यभर काम करावे लागेल. काळासोबत पैसे कमवण्याची कला शिका, नाहीतर पैसा तुमचा सर्व मौल्यवान वेळ खाऊन टाकेल. आयुष्यात चांगल्या संधी वारंवार येत नाहीत. जेव्हा संधी तुमचा दरवाजा ठोठावेल तेव्हा तो उघडण्यासाठी पूर्णपणे तयार राहा. संधी ओळखायला शिका, कारण हेच यशाकडे जाणारे तुमचे पहिले पाऊल आहे. फक्त छोटे छोटे फायदे बघू नका, नेहमी लांबचा विचार करा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. थोड्या काळाच्या सुखापेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या यशावर लक्ष द्या. कोणत्याही कामाची सुरुवात करणे नेहमीच सर्वात कठीण असते, पण जे लोक हिंमत हारत नाहीत त्यांचे ध्येयापर्यंत पोहोचणे नक्की असते. किंमत ती असते जी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मोजता, पण मूल्य ते असते जे तुम्हाला त्या बदल्यात मिळते. गोष्टींची फक्त किंमत बघू नका, तर त्यांचा उपयोग समजून घ्या. कोणत्याही वाईट माणसासोबत कधीही कोणताही चांगला व्यवहार होऊ शकत नाही. प्रामाणिकपणा ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे, जी तुम्हाला कधीही नुकसान देणार नाही. कमी बोला. जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा लोक स्वतः तुमच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा ठेवतील. खरी ताकद शांत राहण्यात असते, फक्त शब्दांमध्ये नाही. ज्या माणसाला मनापासून स्वतःचं आयुष्य सुधारायचे आहे त्याला जगात कोणीही अडवू शकत नाही, कारण आपले खरे अडथळे बाहेर नाही तर आपल्या आत असतात. कोणत्याही कामाची नव्याने सुरुवात करायला घाबरू नका, कारण यावेळी तुम्ही शून्यापासून नाही तर तुमच्या अनुभवावरून सुरुवात करणार असता. अपयश आपल्याला अनुभव शिकवते, ती आपली हार नसते. जेव्हा तुमच्याकडे काहीच नसते तेव्हा तुम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही. खऱ्या जगाची ओळख तेव्हाच होते जेव्हा तुमचे हात रिकामे असतात. पैसा सर्व काही नसतो हे खरे आहे, पण हे बोलण्याआधी तुम्ही भरपूर पैसा कमावलेला असला पाहिजे. खरी श्रीमंती आपल्या मनाची असते, खिशाची नाही. जेव्हा सर्व लोक हावरट होत असतील तेव्हा तुम्ही सावध राहण्याची गरज आहे, आणि जेव्हा सर्व लोक घाबरलेले असतील तेव्हा तुम्ही योग्य संधी शोधली पाहिजे. हुशारी आणि संयमच आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात मदत करतात. खेळ फक्त तेच लोक जिंकतात जे मैदानावर पूर्ण लक्ष केंद्रित करतात, ते नाही जे फक्त स्कोरबोर्ड बघत राहतात. यशावर नाही तर तुमची काबिलियत वाढवण्यावर लक्ष द्या. जर तुमचा तुमच्या भावनांवर ताबा नसेल तर तुमचा तुमच्या पैशावरही ताबा राहणार नाही. आपल्या भावना आपल्या सर्वात मोठे हत्यारही बनू शकतात आणि आपली सर्वात मोठी कमजोरी सुद्धा. फक्त विचार करत बसू नका, शिका आणि लगेच कामाला लागा, नाहीतर स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा एक प्रकारची शिक्षा बनून जातो. ज्ञानाचा फायदा तेव्हाच आहे जेव्हा ते आपल्या कर्मात दिसते. जे लोक तुमच्या चुका काढत आहेत त्यांचे ऐकू नका. तुम्ही स्वतःला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहा. कोणाच्या टीकेला घाबरू नका, कारण टीकाच तुम्हाला मजबूत बनवते. तुमच्या भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका. भीतीला माहित नसते की तुमची मेहनत आणि तुमचा संघर्ष किती मोठा आहे. भीती तुमचा शत्रू नसते, ती तुमचा एक शिक्षक असते. जी माणसे खोटी असतात ती इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. जी माणसे खरी असतात ती फक्त आपल्या कामाशी मतलब ठेवतात. हे लक्षात ठेवा की तुमचे शब्द नाही तर तुमचे कर्म तुमची खरी ओळख बनवतात. आपल्या सुखाची चावी कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नका. आपल्या सुख दुःखासाठी स्वतःच जबाबदार बना. कोणताही मोठा बदल नेहमी छोट्या पावलांनीच सुरू होतो. सतत केलेल्या छोट्या सुधारणा मोठ्या यशाचा पाया रचतात. राग हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. त्याला येऊ द्या आणि जाऊ द्या, पण रागाला कधीही स्वतःवर गाजू देऊ नका. माफ करणे आणि संयम ठेवणे हीच आपली खरी ताकद असते. जर या जगात प्रत्येक जण तुमचा मित्र असेल तर ही एक मोठी अडचण आहे. खरी मैत्री नेहमी संकटाच्या परीक्षेतून गेल्यावरच सिद्ध होते. म्हणूनच प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. दुसऱ्यांचे मत तुमचे सत्य बनू देऊ नका. तुमची ओळख स्वतः बनवा, दुसऱ्यांच्या विचारांवर आधारित नको. स्वतःला आव्हान देत राहा, हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला हरवण्यात यशस्वी होता तेव्हा तुम्हाला खरा विजय मिळतो. तुमच्या पैशाला हे शिकवा की त्याने तुमच्यासाठी काम करावे. समजून उमजून केलेली गुंतवणूकच तुम्हाला स्वातंत्र्याची चावी देते. संपत्ती तीच आहे जी तुम्ही नसताना सुद्धा वाढत राहते. आज जी संधी मिळाली आहे त्यात जगा. जे काल हिरावून घेतले गेले त्याचे दुःख करू नका. भूतकाळावर नाही तर वर्तमानावर लक्ष द्या. सर्वात चांगली गुंतवणूक नेहमी दीर्घकाळासाठी असते. संयम आणि शिस्त हीच आपली खरी संपत्ती आहे. अशा लोकांच्या संगतीत राहा जे तुमच्या भविष्यात उपयोगी पडू शकतात. त्यांच्यासोबत नको जे फक्त तुमच्या भूतकाळात होते. चांगली संगत हे यशाकडे जाणारे पहिले पाऊल आहे. जर तुम्हाला मजबूत बनून प्रगती करायची असेल तर काही लोकांच्या नजरेत तुम्हाला वाईट बनावे लागेल, पण तुमचे हेतू नेहमी शुद्ध ठेवा. हे लक्षात ठेवा की योग्य रस्ता कधीच सोपा नसतो. पैसे कमवणे हे काही ध्येय नव्हते, तो तर एक परिणाम होता. आपले खरे ध्येय स्वावलंबी होणे आणि समाधानी राहणे हे असले पाहिजे. तुमची शिक्षणाची डिग्री हा फक्त कागदाचा एक तुकडा आहे. तुमचं खरं शिक्षण तर तुमच्या वागणुकीतून दिसून आलं पाहिजे.
आयुष्यात अडचणी आणि समस्या नेहमीच राहणार आहेत. या समस्या सोडवत आयुष्य जगण्याचा आनंद घ्यायला शिका. आयुष्यातला सर्वात मोठा आनंद आपल्याला तेव्हा मिळतो जेव्हा आपण आपलं कर्तव्य म्हणजेच आपल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडतो. वेळ ही एका वाहत्या नदीसारखी असते. जे पाणी एकदा वाहून जातं ते पुन्हा कधीच परत येत नाही. म्हणूनच आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जो माणूस या समाजात अजिबात वाईट वागत नाही त्याला अनेकदा लोक मूर्ख म्हणतात. तुम्ही त्या लोकांसाठी यशस्वी बना ज्यांना तुम्हाला नेहमी हरलेलं म्हणजेच अपयशी बघायचं आहे. जेव्हा तुम्ही एक सरळ आणि साधा आयुष्य जगता तेव्हा तुमच्या आयुष्याचं ओझं आपोआप हलकं होतं. सर्वात चांगला माणूस कोण आहे हे सर्वात कठीण आणि वाईट परिस्थितीतच समजतं. बदल होणं चांगली गोष्ट आहे, पण बदल घडवून आणणं सोपं नसतं. जेव्हा तुम्ही यशाने चमकता तेव्हा तुम्ही इतरांना प्रेरणा देता. एखाद्या माणसाला त्याच्या उत्तरांवरून नाही तर त्याच्या प्रश्नांवरून ओळखण्याचा प्रयत्न करा. कठीण काळ नेहमी आपल्या खऱ्या मित्रांची ओळख करून देतो. जो माणूस तुमच्या आयुष्यातल्या अंधारात तुमच्यासाठी मशाल म्हणजेच उजेड घेऊन येतो त्याला कधीच विसरू नका. नेहमी इतरांच्या चांगल्या गोष्टींबद्दल बोला, त्यांच्या चुकांबद्दल नाही. कोणत्याही अडचणीशिवाय जर तुम्ही जिंकलात तर तो फक्त एक साधा विजय असतो, पण संकटांचा सामना करून जिंकल्याने इतिहास घडतो. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते त्या गोष्टी सोडून देण्याची सवय लावा. जे लोक प्रामाणिकपणा दाखवू शकत नाहीत त्यांच्याकडून निष्ठेची किंवा खरेपणाची अपेक्षा कधीच ठेवू नका. आपलं आयुष्य तेव्हा समाधानाने भरून जातं जेव्हा आपण ईश्वराच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. तुमचा प्रत्येक सकारात्मक विचार ही एक शांत प्रार्थना असते जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. काहीच काम न करता रिकामा बसून राहण्याची किंमत एखादी चूक करण्याच्या किमतीपेक्षा नेहमीच जास्त असते. आपल्या जिभेत कोणतंही हाड नसतं, पण ती कोणाचंही मन मोडू शकते. म्हणून आपल्या शब्दांचा वापर नेहमी खूप जपून करा. आयुष्यात प्रेम, प्रामाणिकपणा, सत्य आणि या गोष्टींशिवाय तुमच्याकडे काहीच नाही. लोकांकडून अपेक्षा ठेवणं सोडून द्या. त्याऐवजी तुमच्याकडे जे काही आहे त्याचं कौतुक करा. कोणत्याही अटीशिवाय प्रेम करायला शिका. मनात कोणताही वाईट हेतू न ठेवता बोलायला शिका. कोणत्याही कारणाशिवाय मदत करायला शिका आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाची तरी काळजी घ्यायला शिका. जर लोक तुमच्यावर दगड फेकत असतील तर तुम्ही ते दगड परत फेकू नका. उलट त्या दगडांचा वापर करून आपली स्वतःची इमारत बांधा. एक समजूतदार मेंदू किंवा माणूस नेहमीच निरर्थक वादविवादांकडे दुर्लक्ष करायचं जाणतो. यशाचा मार्ग नेहमी सारखाच असतो. नेहमी दयाळू राहा. हे लक्षात ठेवा की जो आज तुमचा मित्र आहे तो उद्या तुमचा शत्रूही बनू शकतो. म्हणून नेहमी सावध राहा. पैसा तुम्ही पुन्हा कमवू शकता, पण जी वेळ निघून गेली तिला तुम्ही परत आणू शकत नाही. हा किती मोठा मूर्खपणा आहे की आपण सत्य बघतोय, ते जाणतोय आणि तरीही जाणीवपूर्वक खोट्यावर विश्वास ठेवतोय. संयम किंवा धैर्य हा नेहमीच प्रत्येक समस्येवरचा उपाय नसतो. कधी कधी आपल्याला आपली दिशा सुद्धा बदलावी लागते. जर तुम्हाला ताकदवान बनायचं असेल तर स्वतःला शिक्षित करा. तुमचा स्वाभिमान नेहमी तुमच्या भावनांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे. आनंदी राहणारे लोक फक्त घेणारे नसतात तर देणारे असतात. तुम्ही तेच काम करा जे तुमच्यासाठी योग्य आहे, असं नाही की जे बाकी सगळ्यांसाठी योग्य आहे. आपली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नका. होऊ शकतं की तुम्ही न कळत तुमच्या शत्रूलाच काहीतरी शिकवत असाल. ज्या गोष्टी तुम्हाला वेदना देतात, त्रास देतात, त्याच तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा धडा सुद्धा शिकवतात. या जगातला सर्वात मोठा आनंद आपल्या मुलांना मोठं होताना पाहणं हा आहे. प्रत्येक माणसाचा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कोणत्याही गोष्टीचं अडथळा बनणं किंवा आधार बनणं हे फक्त तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. पावसाचा सुगंध अनुभवा आणि त्यामध्ये आनंदाने नाचा. आपल्या कष्टांवर पूर्ण विश्वास ठेवा. हे कष्ट तुमच्यासाठी ते दरवाजे सुद्धा उघडतील जे आता तुम्हाला दिसतही नाहीयेत. आयुष्यात सत्य, प्रार्थना, सहानुभूती, दान आणि नेहमी हसणं या गोष्टी अंगीकारा. काळ्या रंगाला अनेकदा लोक अशुभ मानतात, पण प्रत्येक काळा फळा मुलांचं भविष्य उज्ज्वल बनवतो. जर तुमच्याकडे पैसा जास्त असेल तर तो लोकांमध्ये वाटा आणि जर पैसा कमी असेल तर आपलं मन मोठं ठेवा. जर तुम्हाला एखादं नातं जास्त काळ टिकवायचं असेल तर एक नियम पाळा, कधीही खोटं बोलू नका. जर अंड बाहेरून फुटलं तर जीवन संपतं, पण जर अंड आतून फुटलं तर एक नवीन जीवन सुरू होतं. नेहमी लक्षात ठेवा, महान गोष्टींची सुरुवात नेहमी आतूनच होते. एक मासा सुद्धा आपलं तोंड बंद ठेवून आपल्या अनेक संकटांना टाळू शकतो. म्हणून तुम्ही सुद्धा घाई गडबड करू नका. नेहमी शांततेने आणि संयमाने काम घ्या. आपल्या मनाची शांतता कधीच गमावू नका, भलेही पूर्ण जग उलटपालट झालं तरी. कुटुंबासोबत घालवलेला वेळ सर्वात जास्त मौल्यवान असतो. सर्वात मोठी संपत्ती ज्ञान आहे. सर्वात मोठं हत्यार संयम आहे. सर्वात सुरक्षित गोष्ट विश्वास आहे आणि सर्वात गुणकारी औषध आपलं हास्य आहे. जेव्हा तुमचा खिसा रिकामा असतो तेव्हा आयुष्य तुम्हाला मोठे धडे शिकवतं, आणि जेव्हा खिसा भरलेला असतो
तेव्हा अनेकदा आयुष्य बिघडतं. आपण ज्या लोकांना भेटतो ते एकतर आपलं आयुष्य बदलून टाकतात किंवा मग आपण त्यांचं आयुष्य बदलतो. आयुष्यातलं पहिल्या 50 वर्षांचं बालपणच सर्वात जास्त कठीण असतं. जर तुम्ही फक्त समस्यांवर लक्ष केंद्रित कराल तर समस्या आणखी वाढतील. जर तुम्ही संधींवर लक्ष द्याल तर तुमच्यासाठी संधी वाढतील. आज किंवा उद्यामध्ये कोणतंही काम होऊ शकत नाही. कोणतंही काम करण्यासाठी योग्य वेळ फक्त आता हीच आहे. सर्वात सुंदर लोक ते असतात जे इतरांच्या आयुष्यातही सुंदरता आणतात. तुमचं नशीब तुमच्या हातात नाही, पण योग्य निर्णय घेणं तुमच्या हातात आहे. कधी कोणाचा इतकाही तिरस्कार करू नका की त्याची एखादी चांगली गोष्टही तुम्हाला चुकीची वाटू लागेल. आणि कधी कोणावर इतकंही प्रेम करू नका की त्याची चुकीची गोष्टही तुम्हाला चांगली वाटू लागेल. जे लोक तुमची चांगली वेळ पाहून तुम्हाला मान देतात ते तुमचे आपले कधीच असू शकत नाहीत, कारण वेळ पाहून फक्त स्वार्थ साधला जातो. अशा प्रकारे नाती कधीच निभावली जात नाहीत. आता मी माझ्या आयुष्यात काही नियम बनवले आहेत. कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही, कोणावरही हद्दीपेक्षा जास्त विश्वास ठेवायचा नाही, मनातला प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगायची नाही, एकटं राहायचं आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायचं. मी हे जग पाहिलं आहे आणि हे जग विश्वासाला पात्र नाही. आपण कोणत्याही माणसाच्या आयुष्यात फक्त तेवढीच जागा घेतली पाहिजे जेवढी जागा तो आपल्याला आनंदाने देऊ इच्छितो. सावधगिरी खूप गरजेची आहे, मग तुम्ही रस्ता ओलांडत असाल किंवा एखादी मर्यादा ओलांडत असाल. शांतता ही समजूतदारपणा पण असते आणि मजबुरी पण. ही कधी कधी जवळीक वाढवते तर कधी कधी दुरावा सुद्धा निर्माण करते. जेव्हा कोणाला कोणाची निंदा करायची असते तेव्हा तो सहजपणे करतो. यापेक्षा सोपं काम दुसरं कोणतंच नाही. नात्यांमध्ये सुद्धा फरक असतो. कधी भावनांसाठी गरज असते तर कधी गरजेनुसारच भावना निर्माण होतात. मी धोकेबाज नाहीये राव. मी फक्त त्या लोकांची साथ सोडली ज्यांना नात्यांपेक्षा स्वतःवर जास्त घमंड होता. लोक किती सहजपणे, किती आवडीने बोलायचं सोडून देतात, जणू काही आपण त्यांच्यावर युगांपासून एखादं ओझं होतो. महागडे बूट अनेकदा तोच माणूस खरेदी करतो ज्याच्या नशिबात चालणं खूप कमी असतं. कोण कोणाशी कसं वागतं याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही. जो माझ्याशी चांगला आहे तो माझ्यासाठीही चांगला आहे. आयुष्याला फक्त 2च शब्द बर्बाद करतात. पहिला अहंकार आणि दुसरा वहम. लढण्याची ताकद तर प्रत्येकाकडे असते, पण कोणाला विजय प्रिय असतो तर कोणाला आपली नाती. आयुष्यात सगळं सोडून द्या, पण आपलं हसणं आणि आपली उमेद कधीच सोडू नका. लोकांना गोष्टी 2च प्रकारे समजतात, एकतर आवडीने किंवा मग भीतीने. साधेपणा हा काही महागडा दागिना नाही, कदाचित म्हणूनच प्रत्येकाने त्याला स्वीकारलं किंवा घातलं नाहीये. एखाद्या माणसाची चुकीची वागणूक सहन करत राहणं ही सहनशीलता नाही तर मूर्खपणा असतो. कोळशाची धग आणि माणसाची जळजळ तेव्हाच शांत होते जेव्हा ती पूर्णपणे राख होते. एखाद्या दुःखी माणसासाठी थोडीशी मदत ढीगभर उपदेश देण्यापेक्षा कितीतरी जास्त चांगली असते. जरा लोकांच्या मनात डोकावून पहा. इथे प्रत्येक फोनला पासवर्ड लागलेला आहे. कोणासाठी देव बनू नका, फक्त एक चांगला माणूस बना. सुख आणि दुःख आपल्याला आपल्या नशिबाने मिळतात. याचा श्रीमंती किंवा गरिबीशी काहीही संबंध नाही. रडणारे लोक महालातही रडतात आणि जर नशिबात सुख लिहिलं असेल तर झोपडीतही हसण्याचे आवाज येतात. नातं कधीच पूर्णपणे संपत नाही. जर ते बोलण्यातून सुटलं तर डोळ्यांत राहून जातं, आणि जर डोळ्यांतूनही सुटलं तर आपल्या आठवणींमध्ये राहून जातं. हे जग आपल्याशिवाय सुद्धा चालत राहणार आहे. एखादा तारा तुटल्याने आकाश कधीच रिकामा होत नाही. दुसऱ्यांच्या अडचणीत कधीही आनंद मानू नका. असं न हो की देव तुम्हाला सुद्धा तीच अडचण भेट म्हणून देईल, कारण ईश्वर तुम्हाला तेच देतो ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो. जेव्हापासून लोक मोबाईलच्या इतके जवळ आले आहेत तेव्हापासून एकमेकांना वेळ देण्याच्या बाबतीत ते तितकेच गरीब झाले आहेत. काट्यांचं टोचणं तर फक्त काही वेळापुरतं असतं, पण एखाद्याच्या कडू बोलण्याचं टोचणं आयुष्यभराचं असतं. तुम्ही असे बना की लोक तुमच्या येण्याची वाट बघतील, जाण्याची नाही. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो आपला त्रास विकू शकत नाही आणि शांतता विकत घेऊ शकत नाही. तुम्ही कोणाचा तिरस्कार करून त्याचं महत्त्व का वाढवता? माफ करून त्याला शर्मिंदा करणं हा सुद्धा काही वाईट मार्ग नाहीये. आयुष्य एक तमाशा बनला आहे. काही बोललं तरी वाईट आणि काही नाही बोललं तरी वाईट. लोक म्हणतात की कोणाच्या घरी रोज गेल्याने आपली किंमत कमी होते, पण देवाचं घर म्हणजेच मंदिर ही एक अशी जागा आहे जिथे रोज गेल्याने आपली किंमत वाढते. आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर फक्त गप्पा मारून चालणार नाही. तुम्हाला रात्र रात्र जागून मेहनतीने लढावं लागेल.
आयुष्यात तेच लोक हरतात जे फक्त विचार खूप करतात पण करत काहीच नाहीत. संयम बाळगणं जगासमोर रडण्यापेक्षा खूप चांगलं आहे. जर तुम्ही आपल्या बाहेरची परिस्थिती बदलू शकत नसाल तर तुम्ही आपल्या मनाची स्थिती बदलून टाका राव. मग बघा, सगळं काही आपोआपच बदलून जाईल. जेव्हा घरचे ओरडतील तेव्हाच तुम्ही सुधरा. जर वेळेने थोबाडीत मारली तर तुम्ही ते सहन करू शकणार नाही. जर माणसाला खरोखर काही शिकायचं असेल तर त्याची प्रत्येक चूक, त्याची प्रत्येक गफलत त्याला काहीतरी नक्कीच शिकवते. ज्या गोष्टीला बदलता येईल तिला बदलून टाका. ज्या गोष्टीला बदलता येत नाही तिचा आनंदाने स्वीकार करा. आणि ज्या गोष्टीचा स्वीकार करता येत नाही तिच्यापासून दूर व्हा. पण सर्वात महत्वाची गोष्ट, स्वतःला नेहमी आनंदी ठेवा. आपलं आयुष्य असं जगा की जे लोक तुमची चेष्टा करतात ते स्वतःच चेष्टा बनले पाहिजेत. तुमची विचारसरणी नेहमी अशी असली पाहिजे की जे मला येतं ते मी करीन आणि जे मला येत नाही ते मी शिकून घेईन. जे लोक आपलं तरुणपण झोपण्यात घालवतात ते आपलं म्हातारपण रडण्यात घालवतात. ज्या लोकांनी तुमच्यासोबत वाईट केलं आहे त्यांच्यासोबत ना चांगलं वागा ना वाईट वागा, फक्त त्यांच्यापासून दूर राहा. जीभ आणि शब्द तर प्रत्येकाकडे असतात, पण जो माणूस फक्त स्वतःसाठी जगतो तो आपलं म्हणणं बोलून दाखवतो आणि जो आपल्या माणसांसाठी जगतो तो निमूटपणे सहन करतो. राग ही एक अशी आग आहे जी दुसऱ्याचं नुकसान करो किंवा न करो पण स्वतःचं नुकसान नक्कीच करते. लोक आपल्या चलाखीवर मिरवत राहिले, त्यांना हे समजलंच नाही की त्यांनी आपल्या आयुष्यात काय गमावून बसले आहेत. एका वाईट मित्रासोबत, वाईट जोडीदारासोबत किंवा बदनामीसोबत राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहिलेलं बरं. कारण हे लोक तुमचं आयुष्य प्रकाशमान करण्याऐवजी ते उद्ध्वस्त करून टाकतात. जेव्हा तुम्ही यशाच्या पायऱ्या चढत असाल तेव्हा मागे राहिलेल्या लोकांशी खूप चांगलं वागा. कारण जेव्हा तुम्ही खाली उतराल तेव्हा हेच लोक तुम्हाला वाटेत पुन्हा भेटतील. आपलं ओझं स्वतः उचलायला शिका. जर दुसऱ्यांच्या भरोशावर बसून राहाल तर कधी ना कधी ठेच नक्कीच लागेल. जे लोक कडू बोलतात म्हणजेच कारल्यासारखे असतात ते संकटात अनेकदा कामी येतात, पण जे लोक साखरेसारखं गोड बोलतात ते वेळ आल्यावर धोका देऊन जातात. माणूस आता व्यावहारिक नाही तर व्यावसायिक झाला आहे. त्याचे संबंध फक्त त्यांच्याशीच गोड असतात ज्यांच्याकडून त्याला जास्त फायदा आहे. घमंड किंवा अहंकार त्याच माणसाला असतो ज्याला कष्टाविना सगळं काही मिळतं, पण जो माणूस कष्टाने आनंद मिळवतो तो इतरांच्या कष्टांचाही आदर करतो. आयुष्यात सर्वात नशीबवान तोच माणूस आहे ज्याच्याकडे जेवणासोबत भूकही आहे, ज्याच्याकडे अंथरुणासोबत झोपही आहे आणि ज्याच्याकडे पैशासोबत धर्मही आहे. आयुष्यात कधीही कोणत्याही माणसाला कमी समजू नका. पूर्ण जगाला बुडवणारा समुद्र सुद्धा तेलाच्या एका छोट्याशा थेंबाला बुडू शकत नाही. जे लोक देखावा करतात त्यांच्यापासून सावध राहा. आधी ते रडून रडून तुमचे सगळे दुःख विचारतील आणि मग हसून हसून जगाला सांगतील. नाती फक्त त्यांच्याशीच ठेवा जे गरजेच्या वेळी तुम्हाला साथ आणि प्रेम दाखवतील, अवकात नाही. जिंकल्यावर तर संपूर्ण जग तुम्हाला मिठी मारतं, पण जेव्हा तुम्ही हरता आणि त्यावेळी जो तुम्हाला मिठी मारतो फक्त तोच खरा आपला असतो. स्वतःला लोकांच्या नजरेत खाली पाडणं सोडून द्या. जे लोक तुम्हाला समजत नाहीत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणं सोडून द्या. जो माणूस जितकं जास्त जुळून घेतो त्याला तितकंच जास्त तडजोड करण्यासाठी भाग पाडलं जातं. खरी सुंदरता ही नेहमी मनात आणि स्वाभिमानात असते, पण लोक उगाचच तिला चेहऱ्यात आणि कपड्यांमध्ये शोधत असतात. आपले संबंध फक्त त्याच आत्म्याशी जुळतात ज्याचं आपल्याशी मागच्या जन्माचं काहीतरी नातं असतं. नाहीतर जगाच्या एवढ्या मोठ्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं. जर तुम्ही कोणाला त्याच्या डागांसकट स्वीकारू शकत असाल तरच त्याला आपला चंद्र म्हणा. जिव्हाळा आणि जखम जेव्हा दोन्ही एकाच माणसाकडून मिळू लागतात तेव्हा त्यांच्यापासून दुरावा पत्करणंच चांगलं असतं. हे जग आपला आनंद काय लुटणार, आपण तर स्वतःच आपला आनंद इतरांवर उधळून जगत असतो. तुम्ही फक्त विचारच करत राहाल आणि बघता बघता सगळं काही संपत जाईल. वेळ खूप अमूल्य आहे, तिची कदर करा. आत्तापासूनच सुरुवात करा. त्या लोकांकडे लक्ष द्या ज्यांना खरोखर तुमच्या आयुष्यात राहायचंय. आपण दुसऱ्यांच्या आनंदासाठी आपला स्वतःच्या आनंदाचा कधीच विचार केला नाही, तरीही लोक आपल्याला चुकीचं ठरवतात. राव, तुम्ही प्रेमाची गोष्ट करताय, आम्ही तर आपल्या खऱ्या मैत्रीत सुद्धा धोके खाल्ले आहेत. ना आता मला कोणाबद्दल काही तक्रार आहे आणि ना कोणाशी काही भांडण. बस आता आयुष्यात थोडं एकटं चालण्याचं मन आहे. 3 गोष्टी कधीच परत येत नाहीत: एकदा बोललेले शब्द,
निघून गेलेली वेळ आणि तुटलेला विश्वास. प्रिय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. जर आजची कथा तुम्हा सर्वांना आवडली असेल तर कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून श्रीकृष्णांच्या नावाने एक छानशी कमेंट करा. आणि हो, पुढे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही घंटीचं चिन्ह नक्की दाबून ठेवा, ज्यामुळे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील. मित्रांनो, जर आजच्या या कथेत काही चूक झाली असेल तर क्षमा करा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीकृष्ण. राधे राधे.